तर मित्रांनो नमस्कार. आणि मी आलेलो आहे लातूरला गाडी खाली करायला. आणि मित्रांनो मनातून सांगतो, मला कधीच आयुष्यात वाटलं नाही की अशा एका चांगल्या व्यक्तीची आणि चांगल्या महान व्यक्तीची माझी भेट होईल म्हणून. तर खोटं सांगत नाही दादांनो. आपले मोठे डायरेक्टर अभिनेते रितेश दादा देशमुख यांची माझी इथं भेट झाली, माझ्या आपल्या ह्या गाडीसोबत झाली. मला आयुष्यात कधी वाटलं नाही की माझी दादांसोबत भेट होईल, रितेश दादांसोबत. पण ती भेट झाली ना, इतकं भारी वाटलंय सांगायसारखं नाही. आपण कितका खुश आहे. माझ्या आयुष्यात मला कधीच वाटलं नाही की माझ्यासारख्या एका गरीब ड्रायव्हरची रितेश दादांसोबत माझी भेट होईल म्हणून. कधीच वाटलं नाही, कधीच. दादा खरंच मनातून मी इतका खुश आहे ना, सांगायसारखं नाही. दादांची गाडी समोर माझ्या गाडीच्या आलेली दिसल्यावर मला मोहच आवरला नाही फोटो घ्यायचा म्हणून. माझे एक मित्रासोबत होते, म्हणले फोटो काढून देत नसते त्यांचे पिये असे तसे. पण मी गाडीतनं खाली उतरून दादांना म्हणलं, दादा एक फोटो काढायचा आहे. दादांनी नाही असा सवाल नाही, दादा डायरेक्ट दादांनी असं बोलून घेतलं लेफ्ट साईडला आणि काढा म्हणले फोटो, काढा लवकर काढा म्हणले फोटो. दादा तुमचा आवाज माझ्या वैयक्तिक ह्या कानावर पडलाय. मी इतका खुश आहे ना, सांगायसारखं नाही. माझ्या एका गरीब माणसाला एवढं तुम्ही समजून घेतलं आणि मला एक मोह आवरला नाही सेल्फी काढायचा, आणि तुम्ही पण एवढं खुश मनानं सेल्फी काढून दिली का नाही, सांगायसारखं नाही. दादा मी खरंच तुमचा किती आभारी मलाच माहीत नाही. मी किती खुश आहे ती मला समजत नाही. मी किती खुश आज झालेलो आहे ती. माझ्या जीवनात मी सांगतो की मी खरंच काय कमवलं तर मी डायरेक्ट सांगू शकन की कुठं तर माझ्या एका गरीबाची आज दादासोबत ओळख झाली म्हणलं तरी हरकत नाही. दादांसोबत माझा फोटो झाला म्हणजे ओळख झाल्यासारखं झालंय. आणि एवढ्या महान व्यक्तीची दादा खरंच खूप मी तुमचा आभारी, मला एक फोटो काढून दिल्याबद्दल.